कल्याण स्टेशन परिसरामध्ये जातोय। अशोक कांबळे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। अशोक, कल्याण हे देखील एक महत्त्वाचं स्थानक आहे उपनगरामध्ये। अनेक प्रवासी कल्याण मार्गे प्रवास करत असतात आणि सातत्याने ही गर्दी आपल्याला दिसत असते। कल्याणमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहे, कारण रोजचा हा जीवाशी संघर्ष या सगळ्या प्रवाशांचा पाहायला मिळतोय। शुभम बरोबर आहे। आज सकाळी 9:30 वाजता एक वाजता खाली पडले, काही लोक ह्याच्या गाडीमध्ये देखील पडले आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आलं, परंतु दुर्दैवाने म्हणजे 4 जणांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 जण गंभीर अशा रीतीने जखमी आहेत। आता आपण कल्याण स्टेशनवरती उभा आहोत। हे बघू शकता आपण, या कल्याण स्टेशनवरती देखील खूप गर्दी असते। सकाळी जे चाकरमानी कामाला जातात ते खूप गर्दी असते आणि या टायमाला मुंबईकडून कल्याणच्या दिशेने, बदलापूरच्या दिशेने ज्या गाड्या येतात त्याच्यामध्ये देखील खूप गर्दी असते। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे आणि सोमवारी या गाडीला सोमवार ते शनिवार अशी भरमसाठ गर्दी असते। काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की रेल्वे प्रशासनाने जर गाड्या वेळेवरती सोडल्या तर ट्रेनला गर्दी होणार नाही, कारण की वेळेला जर गाड्या आल्या तर ते लोक बरोबर ट्रेनला बसतील आणि जातील। गाड्याच्या 10-10, 15-15 मिनिटं ज्या गाड्या उशीर होतात त्याच्यामुळे नागरिकांची गर्दी वाढते आणि ज्या 2-3 गाड्यांची गर्दी असते ती एकाच गाडीमध्ये गर्दी जाते, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार होतो। आणि ज्या 12 डब्याच्या गाड्या आहेत, नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्या 12 डब्याच्या गाड्या आहेत त्या 15 डब्याच्या गाड्या कराव्यात आणि जास्त लोक सोडावी। आपण ट्रॅक वाढवला, परंतु गाडीची परिस्थिती काय आहे, गाडी जर वेळेला नसेल तर नागरिकांना जो होणारा जो त्रास आहे तो त्रास असाच होईल। ठीक आहे अशोक, तुमचा मुद्दा देखील लक्षात येतोय, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देखील तुम्ही मांडलेला आहे। तर या दुर्घटनेनंतर प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन हा सगळा संघर्ष आणि प्रवास रोजचाच झालेला आहे। तर रेल्वे प्रशासनाच्या वतीनं वारंवार या संदर्भातली आश्वासनं दिली जातात, मात्र कोणत्याही प्रकारे ठोस उपाययोजना होत नाही। गर्दी सातत्यानं मुंबईतली ही रेल्वे स्थानकांवरची वाढत चाललेली आहे, मात्र गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासन कुठंतरी अपुरं पडत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे अशा सगळ्या या घटना सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत आणि मुंबईच्या लोकलमधील गर्दी देखील सातत्यानं वाढत चाललेली आहे। रेल्वे प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय का, हा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय, कारण अनेक लोकलमधील रेल्वे प्रवासी संघटना असतील, सातत्यानं अनेक समस्यांसंदर्भात रेल्वेकडे मागणी केली जात असते। वारंवार निवेदनं देखील दिले जातात, आंदोलनं देखील केली जातात, मात्र त्यावर कोणताही निर्णय अद्यापर्यंत होताना दिसत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।